की मरण 2-4 दिवसावर आलं. मुलाला समोर उभं केलं आणि मुलाला सांगितलं, बाळा हे जे बॅरेक आहे जिथं आम्ही सगळी 150 अनाथ आईबाप राहतो. किती वाईट शब्द आहे ऐकायला, अनाथ. मुलगा अनाथ होतं हे नवल नाही, आई वडील सुद्धा अनाथ होतात आता भारतामध्ये. आणि मग तो बाप म्हणतोय की इथं थोडं एक इच्छा आहे माझी, AC टाकून दे. बरं मुलगा श्रीमंत आहे, फक्त बायको बापाला राहून देत नाही म्हणून बाप आश्रमात आहे. नाही तर पैशाला कमी नाही, ठीक आहे बाबा मी करतो. 10 लाख रुपयाचे AC टाकले, अजून काय बाबा काही नाही, आता इथं बेड टाकून दे, फरची तापते, खाली नीट झोप येत नाही, ठीक आहे बेड टाकले 10 लाख रुपयाचे. किती टाकले? 20 लाख रुपये. सहज मुलाने विचारलं, तुम्ही तर फोनवर म्हणले की मी 2-4 दिवसात मरणार आहे, पैशाची काय अडचण नाही, तुम्ही म्हणले तुमचा शब्द प्रमाण आहे. फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर अजून नाही कळालं की तुम्ही जर 2-4 दिवसात मरणार आहे तर मग मला 20 लाख रुपयाच्या एवढ्या वस्तू आणायला का लावल्या या आश्रमामध्ये? बापाने दिलेलं उत्तर सगळ्यांसाठी छान राहील. बाप म्हणतोय की नाही हे मी माझ्यासाठी नाही, आता मी तर दिवस काढले फरचीवर, मी तर दिवस काढले या गरमाटामध्ये, पण उद्या जर तुझ्या मुलांनी तुला वृद्धाश्रमात पाठवलं तर मला माझा मुलगा किती नाजूक आहे हे चांगलं माहिती आहे. तू जगणार नाहीस, तुझी व्यवस्था, आणि तू तुझ्यासाठी आज काही करणार नाही. मी सुद्धा तेच केलं, मुलांसाठी सगळं केलं, माझ्यासाठी करायचं राहून गेलं होतं. मला काल पडल्या पडल्या कळालं माझं वचन तू मोडणार नाही, आणि म्हणून मी तुझ्याकडून हे करून घेतलं. कारण तू उद्यापासून मुलांसाठी जरी करत राहिलास तर तुझ्यासाठी ही व्यवस्था मी आधी करून घेतली. म्हणजे जैशी करणी वैशी.